ताई, आपल्याला विधान परिषदेत उमेदवारी मिळालेली आहे, काय विचार करताय, कशा पद्धतीने? खूप आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी सुद्धा आणि आमच्या सर्व हिंगोली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा आणि सर्व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे तसेच सर्व केंद्रातील आमचे नेते आणि प्रादेशिक सर्व नेत्यांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो. राजू सातवजी केंद्रात होते, आता तुम्हाला राज्यातली उमेदवारी आहे. राज्यात तुम्हाला महिला आघाडीमध्ये संधी देण्यात आली आहे. कशा पद्धतीने केंद्राचं आजपर्यंत राजकारण बघत आलेलं आहे, आता राज्याच्या राजकारणात तुम्हाला काम करायचंय, कसं बघताय? मी मागच्या 2.5 वर्षापासून राज्यामध्ये काम करत आहे विधान परिषदेमध्ये आणि त्या माध्यमातून मी महिलांचे असतील, इतर शेतकऱ्यांचे असतील, सामान्य जनतेचे असतील, विविध प्रश्न मांडलेले आहेतच आणि यापुढेही मी हे काम माझं अविरत चालूच ठेवणार आहे. आणि आता मला बरेच वर्ष मिळालेली आहे. या वर्षांमध्ये मी चांगल्या पद्धतीने सगळ्या पूर्ण प्रश्न कसे मांडता येतील यावरती अभ्यासपूर्वक हे प्रश्न मांडणार आहे. महाविकास आघाडी लोकसभेनंतर थोडी बळकट झाल्याचं एक चित्र आहे, पण विधानसभेच्या निवडणुकीला पाहता राज्य सरकारने महिलांसाठी जी योजना सुरू केली आहे, माझी बहीण योजना, ह्या योजना, त्याच्यानंतर आता विधान परिषदेमध्ये पंकजा मुंडे, भावना गवळी या सगळ्या वरिष्ठ नेत्यांना उतरवण्यात आलेलं आहे. एकंदरीत भाजप किंवा महायुती सरकार हे दाखवायचा प्रयत्न करते की ते महिलांच्या बाजूला. एक महिला उमेदवार म्हणून महाविकास आघाडीच्या तुम्ही काय म्हणाल? नक्कीच मला आनंद आहे की पंकजा ताईंना सुद्धा संधी मिळाली आहे, भावना ताईंना सुद्धा उतरवत आहेत. महिला म्हणून मला खरोखरच खूपच अभिमान आहे. परंतु माझ्या पक्षाने सुद्धा मला मागच्या वेळेस सुद्धा 2.5 वर्ष संधी दिलेली आहे आणि महिला म्हणून मला यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा संधी दिलेली आहे आणि महिलांचा सन्मान दोन्ही बाजूने झालेला आहे, महायुतीतूनही झालाय, महाविकास आघाडीतूनही झालाय. त्याबद्दल खरोखरच महिला म्हणून खूप आनंद वाटतोय की आज महिलांना कुठेतरी स्थान दिलं जाते. विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यावरती आकड्यांची जुळवणी हा महत्वाचा खेळ असतो आणि महाविकास आघाडीला त्यांच्या संख्याबळानुसार फक्त 2 जागा उपलब्ध असताना तिसरं एक नाव समोर आलेलं आहे. याला तुम्ही एक उमेदवार म्हणून कशा पद्धतीने? आता आजच नॉमिनेशन झालेले आहेत, अजून वेळ आहे आणि 12 तारखेपर्यंत फायनल सगळं लक्षात येऊनच जाईल आणि मी होपफुल आहे आणि नक्कीच विजय होणार निश्चित आहे. धन्यवाद. महाविकास आघाडीतर्फे विधान परिषदेच्या ज्या 11 जागा आहेत त्याच्यामध्ये प्रज्ञा साधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत साधव यांनी विधान परिषदेचा फॉर्म फिलअप केलेला आहे. त्यांना विश्वास आहे की महाविकास आघाडीच्या ह्या 3 जागा महाविकास आघाडी निवडून येणार आहे. कॅमेरामॅन मिथिल सह, यास्मिन शेख, देशोन्नती, मुंबई.